अयोध्ये या ठिकाणी 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना ही होणार आहे। त्यामध्ये 11 दाम्पत्यांना इन्व्हिटेशन हे देण्यात आलेले आहे। त्यातील नवी मुंबईमध्ये देखील असं दाम्पत्य आहे, त्यांना हे इन्व्हिटेशन आलं आहे। चला तर जाणून घेऊया त्यांना काय आनंद वाटतो याबद्दल। सर काय सांगाल, तुम्हाला देखील इन्व्हिटेशन आलेलं आहे, कसं वाटते तुम्हाला, काय सांगाल त्याबद्दल? आम्हाला खरं 3 तारखेला 3 जानेवारीला त्याचं निमंत्रण आलं आणि निमंत्रण आलं ते 22 जानेवारीला तुम्हाला अयोध्येला जायचं आहे। खरं आम्ही सगळी तयारी करत होतो, सगळेच कोण कोण जातील, घराघरात अक्षता वाटायचं आहे, निमंत्रण गृहसंपर्क करायचा आहे। आमचं यादीत नाव असेल किंवा असं माहीत नव्हतं, पण असा फोन आल्यानंतर आनंद झाला की 22ला बोलवत आहेत। पण दुसरी माहिती जेव्हा कळली तेव्हा खूप आनंद झाला। ती म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्राच्या त्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रभू रामलल्लांची जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याच्यामध्ये आम्हा दाम्पत्याला निमंत्रित करण्यात आलं आहे। हे ऐकल्यानंतर आपल्या कानावर विश्वास बसेना, थोडा वेळ स्तब्ध राहिलो, अश्रू व्हायला लागले आणि मग पत्नीलाही फोन गेला आणि मग तिलाही कळलं, ती आश्चर्यचकित झाली, असं कसं, पण धन्य झालो आम्ही। आणि असं वाटलं की आपल्या पूर्वजन्मीचं काहीतरी संचित आहे जे फळाला आलं। आईवडिलांचे आशीर्वाद आहेत आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आहेत, शुभेच्छा आहेत, त्या फळाला आहेत असं वाटतं मला। का तुम्हाला निवडण्यात आलं असं काय वाटतं तुम्हाला, काय नेमकी कारण आहे? काय असं काही कारण सांगता येत नाही, कारण त्यांचं चयन करण्याची प्रक्रियाच एकदम वेगळी आहे। म्हणजे 22 तारखेला जे अनेक निमंत्रण आहेत 7-8 हजार लोकांची, त्याच्यामध्ये एका कचरा वेचणाऱ्या महिला उत्तर भारतातली कुठली तरी आहे की जिने 20 रुपये राम मंदिराच्या निर्माणासाठी दिले होते, तिचंसुद्धा नाव 22 तारखेला विशेष निमंत्रित म्हणून तिला आहे। त्यामुळे त्याला क्रायटेरिया वगैरे असं काही नाही, अतिसामान्यातल्या सामान्य व्यक्तीपासून सर्वोच्च व्यक्तीपर्यंत। याचं कारण असं आहे, प्रभू रामचंद्र हे आहे ते सर्वांचे, सामान्य माणसापासून कुणाचे, रामलल्ला एकटे कुणाचे नाहीच आहेत, एका पंथाचे, संप्रदायाचे, जातीचे नाही, ते सर्वांचे आहेत, ते भारताचे आहेत, सगळ्या जगाचे आहेत। त्यामुळे त्याच प्रक्रियेतनं कदाचित आमचं चयन झालं असावं, आम्ही सद्भागी आहोत। त्यामुळे निर्णय प्रक्रिया, चयन प्रक्रिया ही श्रीराम मंदिर निर्माण ट्रस्टलाच माहिती असेल, आम्हाला माहीत नाही कशी केली ती, पण आमचं चयन झालं। यासाठी कुठलं ॲप्लिकेशन नाही, कुठलाही आपण ऑनलाईन फॉर्म भरला असं नाही, काहीच नाही। फक्त अनेक वर्षे मी संघाचं काम करत असल्यामुळे मला ओळखतात, नाव माहिती आहे, विठ्ठल कांबळे नावाची व्यक्ती असं माहिती आहे, त्याच्यामुळे कदाचित हे आलं असेल। कोणत्या संघाचं तुम्ही नेमकं काम करता? मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, आपला जो मुंबई ते गोवा हा कोस्टल झोन आहे पूर्णपणे, त्याचा मी प्रांत कार्यवाह म्हणून माझ्याकडे संघाची जबाबदारी आहे आणि गेली 1985-86 पासून मी काम करतो। आता त्यात कामात आहे सध्याचं। बाकी 10 लोक कोण निवडण्यात आले याबद्दल काही तुमच्या नाही, त्याबद्दल माहीत नाही आणि आमच्याबद्दलही कदाचित त्यांना माहीत नसणार आहे ते कोण येणार आहेत महाराष्ट्रातनं कुठले। ते फक्त वर्तमानपत्रातच महादेव गायकवाड हे जोडपं कळलं नगर जिल्ह्यातलं किंवा कुठलं आहे ते येणार आहेत, परंतु तशी आमची प्रत्यक्ष अजून कोणाची भेट नाही। तर साक्षात 22 तारखेलाच आम्ही एकमेकांना भेटू। जाण्याआधी काही तयारी करण्यासाठी सांगितलेली आहे का किंवा काही नियम अटी त्यासाठी लागू केलेले आहेत का? हां, आत्ता उत्तर भारतामध्ये थंडी खूप आहे, त्यामुळे तिथं येताना थंडीला जे अनुकूल आवश्यक कपडे आहेत ते तर सांगितलेलेच आहेत। शिवाय पोशाख तुम्ही तुमच्या परंपरा, रूढी ज्या आहेत, तुमच्या संस्कृती आहे, तर आम्ही महाराष्ट्रातले मराठी माणसं आहोत सगळे, त्यामुळे आम्ही दोघं, मी धोतर नेसणार आहे, जब्बा आणि टोपी आपली, आणि पत्नी माझी पैठणी घालून आम्ही मराठी माणसं, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आम्ही असं करणार आहोत। बाकी अन्य काही हे दिलेले आहेत, आपले औषधं असतील, आपलं पथ्यपाणी ते आपण सांभाळायचे। दुसरी गोष्ट, तिथं मूळ मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरापासून पुढे आत तुम्हाला कोण तुमचा पर्सनल सेक्रेटरी राहणार नाही आहेत, सुरक्षा रक्षक राहणार नाही आहेत, तुमचे मोबाईल तुमच्याबरोबर राहणार नाही आहेत। तिथली सगळी जबाबदारी त्या मंदिर निर्माण ट्रस्टची आहे। तिथल्या कोण कुठे बसणार आहे, कसा बसणार आहे, म्हणजे तुम्हाला जर सांगायचं झालं मला तर याच्यावरसुद्धा हे जे इन्व्हिटेशन आहे, या इन्व्हिटेशनवर तुम्हाला आमचं दोघांचा एक कोड नंबर आहे, हा सीट नंबर आहे, म्हणजे आम्हाला ऑलरेडी तो अलर्ट केलेला आहे। हा सीट नंबर जर बघितलं तर लक्षात येतं की इतकी परफेक्ट व्यवस्था एअरपोर्टवरनं घेण्यापासून
निवासाची, त्याच्यानंतर प्रत्यक्ष पूजा झाल्यानंतर तो कार्यक्रम, दर्शन, अतिशय सुंदर व्यवस्था ही अयोध्येतल्या नगरीतल्या मंडळींनी केलेली आहे. सर, तुम्ही जसं आता सांगितलं की प्रभू श्रीराम हे कोणत्या एका पर्टिक्युलर समाजाचे नाही आहे, यामध्ये कचरा वेचण्यापासून श्रीमंतांपर्यंत इन्व्हिटेशन केलं आहे. तुम्ही पण एक दलित समाजाचे आहात, तर तुम्ही समाजापुढे एक काय संदेश द्याल आणि काय संदेश या माध्यमातून तुम्ही देऊ कराल? खरं तर मला दलित समाजाचं आहे म्हणून चेंज केलं असं मला नाही वाटत, पण तरीसुद्धा आपल्या जसं शबरीला जर आपण म्हणाल, शबरीने प्रत्यक्ष रामाला बघितलं नव्हतं, पण माझा राम मला भेटणार आहे आणि ती वाट बघत होती, जन्मजन्माची वाट बघत होती आणि त्याच्यासाठी ती रोज बोरं गोळा करत होती, वाट बघत होती आणि राम तिला भेटले. आम्हीसुद्धा माहीत नाही आमच्या वाडवडिलांची पुण्याई काय कशी असेल, त्याच्यात आमचा तसं दलित समाज खूप मोठा आहे, अनेकांना निमंत्रणं गेलेली आहेत. त्यांचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्हाला त्याची संधी मिळाली तर मी म्हणेन तर प्रभू रामाची ही कृपाच आहे. त्यामुळे दलित म्हणून नव्हे तर समाजातला घटक. आणि पुन्हा असं मी म्हणेन की राम ज्या वेळेला सगळ्यांना भेटतो त्यावेळेचं जी अनुभूती आहे ती त्यालाच मिळते. शबरीचा जो आनंद आहे तोच माझ्या मनातला आनंद आहे. त्यामुळे माझ्या समाजाला संदेश काय द्यायचा हा वेगळा मुद्दा असू शकत नाही. राम सर्वांचे आहेत. रामाची भक्ती करण्याची आवश्यकता आहे, ती अंतःकरणात साठवण्याची आवश्यकता आहे. सर, यासाठी तुम्ही कधी या ठिकाणावरून निघणार आहात किंवा तिथे तुमचं कशा प्रकारची सोय असणार आहे याबद्दल काही माहिती देऊ शकाल का? मी आणि माझी पत्नी आम्ही उद्या रात्रीच्या विमानाने लखनौला जाऊ. लखनौला रात्री राहू. 21 तारखेला सकाळी आम्ही अयोध्येला प्रस्थान करू. अयोध्येला तिथं संघाचं कार्यालय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं, त्या कार्यालयामध्ये आमची निवासाची व्यवस्था आहे आणि तिथून मग पूजा आणि कार्यक्रम सगळा आहे. त्यामुळे तिथली व्यवस्था ही चोख, नीटनेटकी, यातायात व्यवस्थेपासून निवास व्यवस्थेपासून सगळी भोजन वगैरे राहण्याची सगळी व्यवस्था ही अयोध्येत झालेली आहे. त्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारची चिंता नाही. त्याचं साक्षात सगळं निरोप आता येणं सुरू झालेलं आहे. सर, तुम्हाला जसं कळालं की तुम्हाला अयोध्या या ठिकाणी निमंत्रण भेटलेलं आहे, एक आनंद तर निर्माण झालेलाच आहे. याबरोबर आजूबाजूचे जे आहेत किंवा तुमचे मित्रमंडळी आहेत, तुमच्याकडे एक क्रीग लागली आहे का लोकांची येण्यासाठी? आता असं आहे ना, हळूहळू लोकांना कळायला लागलं आणि तुम्हीच माध्यम आहात सगळे. आणि तुमच्या माध्यमातून जेव्हा मित्रपरिवार, नातेवाईकांना सगळ्यांना कळतं, त्या सगळ्यांच्या भावना अतिशय चांगल्या आहेत. ते म्हणतात की जणू साक्षात आम्हीच जाणार आहोत, फक्त प्रतिनिधित्व तू करणार आहेस. त्यामुळे मला भेटण्यासाठी लोक म्हणतात, तुझ्या दर्शनासाठी, काही जण म्हणतात आल्यानंतर दर्शन घेऊ. त्यामुळे रीग तर लागलेली आहे आणि त्यांच्या भावना बघण्यासाठी मी माझी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो आहे. सगळ्यांना भेटण्यात मलाही आनंद होतो. रामाने ही खूप मोठं काम केलं आहे मला असं वाटतं. सर, तुमची एक ओळख करून द्याल का आमच्या? माझं नाव विठ्ठल दुधाप्पा कांबळे. मी चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक आहे आणि आत्ता राहायला इथं खारघरला आहे. सामाजिक जीवनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आपल्या ह्या कोकणपट्टा गोव्यासकट, याला कोकण प्रांत म्हणतो, या प्रांताचा प्रांत कार्यवाह म्हणून जबाबदारी आहे. माझी पत्नी उज्ज्वला आहे, तीसुद्धा समाज काम करते. उज्ज्वला विश्वमांगल्य सभा नावाचं एक मुलांना संस्कार करणारं, महिलांना संस्कार करणारं असं काम आहे. त्याची ती मुंबई प्रांताची अध्यक्ष आहे. असं आमचं परिवार आहे. आपण मॅडमकडून सुद्धा जाणून घेऊया त्यांना कशा प्रकारे आनंद झाला. काय सांगाल मॅडम, एक तुम्ही पूजा करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार, कसं वाटतं तुम्हाला? एक तर कळल्यानंतर तर एवढा आनंद होता की तो व्यक्त करता येत नव्हता शब्दात, मुलांनाही सांगता येत नव्हता की मला 22 तारखेचं आमंत्रण आले. तर मला असं सुरुवातीला असं वाटलं की कोणतरी आमची मस्करी करते, चेष्टा करते. पण जेव्हा त्यांनी सांगितलं की नाही वहिनी, खरंच तुमचं चयन झालेलं आहे आणि तुम्हाला 22 तारखेला तिथे पूजेला यायचं आहे, तर म्हटलं ठीक आहे. सगळ्यांना जसं सर्वसामान्यांना आमंत्रण दिलं तसं आपल्यालाही आलं. पण जेव्हा आम्हाला पुढची गोष्ट ही कळाली की तुम्हाला त्या गर्भगृहामध्ये जाऊन रामाची जी प्रतिष्ठापना होणार आहे तिथे तुम्हाला पूजेचा मान मिळाला, हे ऐकल्यानंतर तर अक्षर आनंद गगनात मावेन आहे. आणि असं म्हणता येईल की आपली काहीतरी गेल्या जन्मीची पुण्याई असेल, आपल्या आईवडिलांचे सगळ्यांचे आशीर्वाद, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद असेल, ते ह्या जन्मी फळाला आलं असं मला वाटतं आणि आमच्या जीवनाचं खरंच सार्थक झालं असं मला वाटतं. नक्कीच आपण या दाम्पत्यांशी बोललेलो आहोत की त्यांचा आनंद हा गगनात माविण्यासारखा झालेला आहे आणि जीवन हे सार्थक झालेलं आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश बाबरसह प्रियाजबांचा रिपोर्ट, नवी मुंबई.